पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप. नमस्कार मंडळी, मनोरंजनाचं अधिवेशन गाजवायला सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. नवा सीझन हसण्याचं कॉमन रिझन. मंडळी, अभ्यासात हुशार इक्ष्वाकूनं हॉस्टेलमध्ये सुरू केला एक नवीन अध्याय. चला बघूया त्यात तो काय काय शिकतोय तेच पाहायला मंचावर आमंत्रित करूया आपल्या अतरंगी विनोदी कलाकारांना. चल चल चल. काय अरे वंशवल्लरी वंसनचा फोन आहे. ताईचा फोन आत्ता? बर. बोल बोल वंशवल्लरी ताई, बोल, कशी आहेस? हो मी बरा आहे, मी सुद्धा बरा आहे. हो. कलमाशपाद भाऊजी कसे आहेत? बापरे, कोण? कलमाशपाद भाऊजी कसे आहेत? बरे आहेत ना? हा. आणि ऋग्दिव्य कसा आहे आपला? ऋग्दिव्य हे छान. वा 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 वा. ख्याली खुशाली कळली म्हणजे बरं वाटतं नाही? हो मी सुद्धा व्यवस्थित. हो हो. नाही, आम्ही इक्ष्वाकूला भेटायला आलो. हो, वसतिगृहात राहतो ना. हो हो हो. कसं वाटणार म्हणजे छानच वाटतं. आपलं गोजीरवाणं पाडस, आपलं कोकरू, आपलं लेकरू स्वतःच्या प्रतिभेनं कर्तृत्वाच्या सगळ्या सीमा लांघून यशाच्या अवकाशात गरुड भरारी घेत असताना एका वडिलांना अजून काय वाटणार मला सांगता येईल. हो, नाही, खरंच छान वाटतं मला. हो हो हो. त्यालाच भेटायला आलोय. हो, चल ठेवू? हो, ठेवतो. हां अरे यार, कोण चिल्लम चाली करतो यार. हां, ठेवतो. चल. हो दुमदुमने काका तुम्ही? प्रद्युम्न काका. दुमदुमने काका कुठले? हा हा तेच. या 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 काका, या काका, पाय घालू? घाल. पाय लागू असतं ना ते, पाय घालू काय रे गधड्या? हा तेच या काकी, मजा. हे आवडतच नाही मला. ही कुठली पद्धत आहे एखाद्याला विचारण्याची? मज्जा. असू दे प्रद्युम्न, आपल्यासाठी नवीन आहे का? इक्ष्वाकू कुठे आहे? हा तू जरा मला नाही गेलाय. माल. हा येईल आता, लगेच येईल तो. पापूस पापूस काय आलं? अरे दत्त, काय फालतूगिरी चालले? काय आलं? अरे तुझ्या कॉलेज मधून मला फोन आला होता. तू काही दांड्या बिंड्या हल्ली मारतोस काय बसाया? मी थोडासा बिझी आहे पप्पूस. अरे मग आय माय सॉरी सांगायचं ना मला. सॉरी, तुला डिस्टर्बन्स केलं. बाय. ओके. कदम. काय झाला? अहो काय बाय काय विचारा त्याला. तो दांड्या का मारतो? कॉलेज मधून फोन आला म्हणालात ना. बिझी आहे बोलले तू. पण का बिझी आहे ते सुद्धा विचारा आपल्या मुलाला. आता का बिझी? अरे हा भले का आवरत तू बिझी आहेस बचाऱ्या. कॉलेज मधून तुला फोन येतोय बचारा, कळत कसं ना? तू एक काम कर, तू बिझी झालास ना का कॉलेजला तू डायरेक्ट SMS मारून टाक. काही झालं ते म्हणणं उचकवतात फोन करून, मग मी इकडून तुला उचकवतो ना. असं नको ना करू बचाऱ्या. करतो मी. ते काय थोडस बिझी आहे ना त्याच्यामुळे. अरे नको तू टेन्शन घेऊ है ना. पिंडदान तू कधी आला? प्रद्युम्न नावाचं पिंडदान करा माझ्या. एवढा वेळ 2 वाक्य बोललो यांच्याशी, तेव्हा यांच्या लक्षात नाही आलं मी आलोय ते. आत्ता करतायत. नाही असं काय करतो रे? वहिनीचं नाव मी लक्षात ठेवलंय ना रे. काय नाव आहे वहिनींचं? टकीला शॉट वहिनी. अक्षशिला. सुशीला. सॉरी म्हणजे टकीली. आवडतच नाही हा मला. असू दे भाऊजी, काही हरकत नाही. Action has an equal and opposite reaction. Every action has an ए दत्तू, हे घे लवकर घे. थांब. हे पाव घे. आणि मोठी ऑर्डर आली आहे दत्तू. खूप मोठी ऑर्डर आली आहे. आय. खूप मोठी ऑर्डर आहे. 4 हाफ फ्राय, 8 डबल बुर्जी पाव आणि 22 पाव एक्स्ट्रा हवे. चल लवकर. येस बॉस, रेडी. आणि एक काम कर, आणि तो 602 वाला परत मचमच करत होता रे पैसे द्यायला. का काय?
त्याला सिंगल अंडा डबल पलटी हवा होता आणि डबल अंडा सिंगल पलटी हवा होता. तू सिंगल अंडा सिंगल पलटी दिलास आणि डबल अंडा डबल पलटी दिलास. आता तो मचमच करतोय. इक्ष्वाकू आता कसं काय म्हणजे सापडतही नाही तुला काय अभ्यास करायचा त्याच्याविषयी. काय नाटक आहे ती? हा काय प्रकार आहे? ए ईश्व्या ईश्व्या मग काय पिशव्या बोलू आणि वाक्या बोलणं बरोबर वाटत नाही ना. वाक्या झाली का बा ऑर्डर? जा. अरे नाही पण मेसेज टाकला ना तुला. दत्तू. ए दत्त्या झाले ऑर्डर झाले. आता मी देतो. असं काय? देतो जरा. दत्तू घे. पटकन दे. दत्तू 120 पटकन दे. 120 रुपये झाले. मारून स्कॅनर दे. टाक. हं? स्कॅनर दे. शिकवा गो. पप्पा बाबा थोडा साईडला होता. MHA में 120 रुपए प्राप्त हुए. रात्री घोटाला फिक्स करा आपला. अंडा घोटाला. अंडा घोटाला. आम्हाला भेटत जा रे जरा. नुसता अभ्यास अभ्यास. भेट रात्री. हे काय घडलं आता इथे? काही नाही, त्यांनी स्कॅनर मारला. 101 प्राप्त आहे. जरा शांत राहा कदम. काय घडलं म्हणजे कृती नाही विचारली मी. हे काय इक्ष्वाकू हे सगळं काय चाललंय? इक्ष्वाकू बोल पटकन. काका दत्तू काका मी सांगतो. आम्ही दोघं सध्या अंतरपंटर झालो काका. आंत्रप्रनर झालोय. आंतरपंटर नाही दत्तू. ते- आंत्रप्रनर झालेलो आहे बाबा. मी आणि दत्तूनी एक स्टार्टअप सुरू केलाय. P&A सन्स लिमिटेड नावाचा. म्हणजे एक तक्षशिला हे सगळं काय आहे? पी एन सन्स म्हणजे काय आहे? प्रद्युम्न अँड अरुण सन्स लिमिटेड. कसला स्टार्टअप आहे बाळा? कसला स्टार्टअप आहे? बोल पटकन. मी 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 सांगतो काका. आम्ही रात्री 9 ते सकाळी 9 हॉस्टेलच्या मुलांना अंडीपाव विकतो. तुम्ही अंडी पाव विकताय? हो भुर्जीपाव पण विकतो काका. अंडीपाव भुर्जीपाव हाफ फ्राय डबल फ्राय बॉईल अंडा मस्त दोरीने कट मारून असा मस्त पसरून ठेवतो. मसाला मार्क एकदम एकदम चटपटीत. आप खाओगे ना उंगली चाटते रह जाओगे काका. काय प्रकार आहे इक्ष्वाकू हा? नाही आई बाबा आता कसं आहे परीक्षेचा काळ सुरू झालाय ना, तर वसतिगृहात विद्यार्थी सतत अभ्यास करत असतात. रात्र जागून अभ्यास करतात. तर मग त्यांना भूक लागते आणि मग रात्री मेस पण बंद असते. तर हा मार्केट गॅप दत्तूच्या चाणाक्ष मेंदूनी हेरला आणि त्याच्या तल्लक बुद्धीने हा स्टार्टअप प्लॅनची कल्पना त्याच्या डोक्यात आली. म्हणजे माझ्या पोराच्या डोक्यातून ही आयडिया आली. अरे यार जाम भारी मला वाटलं. आता मी मरायला मोकला. माझा पोरगा जंतर मंतर जायला. काय काय वाटेल ते बोलताय. आंतरप्रोनर असतं ते. जंतर मंतर काय? तू कस वाचाड्या सारखा चुका काढत असतोच वाचाड्या. अरे आपली पोरं आवरी मोठी झाली काय अजून पाहिजे एका बापाला. पण वाटलं नव्हतं रे तू अवऱ्या लवकर स्वतःच्या पायावर उभा राहशील. कौतुक करू नका त्याचं. सीए नाही झालाय तो स्वतःच्या पायावर उभा राहिला. माझ्या मुलाने तर लाज काढली आहे माझी. मला वाटलं होतं माझ्या मुलाला मी परदेशी शिकायला पाठवेन. परत भारतात येईल तेव्हा इस्रोमध्ये शास्त्रज्ञ असेल. मरताना शेवटचा श्वास शास्त्रज्ञाचा बाप म्हणून घ्यायचा होता मला. आता काय अंडी विकणाऱ्याचा बाप म्हणून मरू? प्रद्युम्न थांब, मी बोलते 2 मिनिट. अंडी विकण्यासाठी पाठवलं होतं तुम्हाला इथे? एक बाळा मला सांग, खरंच गरज आहे का रे या सगळ्याची? आम्ही कुठे कमी पडतोय का? तुला सगळ्या सोयी सुविधा पुरवतो ना आम्ही. नाही आई इट इज अ पार्ट टाइम थिंग. मंचुरियन नाही विकत काय तुम्ही? काय टपरीवर आलाय का? तसं नाही, म्हणजे अजून काय? लाज वाटतेय का? कळतंय का तुम्हाला? आपण आपल्या मुलांना इथे शिक्षणासाठी पाठवलं होतं, ते सोडून बाकी सगळं करतायत ते. नाही बाबा आम्ही अभ्यास पण करतोय. सकाळी आम्ही अभ्यास करतो आणि दत्तू बोलतो तसं 9 ते 9 आम्ही काम नाही करत. फक्त रात्री 11 ते रात्री 1 आणि पहाटे 4:30 ते 6 एवढ्याच वेळात आम्ही ते काम करतो. कारण तेवढ्याच वेळात भूक लागते ना. बरोबर. उपकार करतोस आमच्यावर. रात्रीचा महत्वाचा किती वेळ वाया जातोय? 3.5 तास तुझ्या दिवसातले वाया जातात ह्या गोष्टीमुळे. जर जागा राहतोयस तर त्यावेळेस सुद्धा अभ्यास कर. पण नाही, काही धीर चालवलीत मला कळत नाही. ते काही नाही, आत्ताच्या आत्ता तुझं चंबू कबाळ आवरायचं आणि माझ्यासोबत चालायचं. मी येत जाईन तुला रोज इथे सोडायला इगतपुरीला. बरं आहेस ना? इगतपुरी आणि विले पार्ले केवढा लांबचा प्रवास आहे प्रद्युम्न. काही बोलू नकोस. नाही मी येईन त्याला इथे ठेवणार नाही मी.
मला चालणार नाही तक्षशिला आहे. बा- 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 बाबा बाबा काय? अरे वडील भौतिक शास्त्राचे प्राध्यापक आहेत तुझे. बाबा तुम्हीच तर म्हणाला होतात ना की मराठी माणसांनी सुद्धा उद्योगधंद्यात शिरलं पाहिजे. किती किती वर्ष बाहेरची लोक येणार, ते बिझनेस करणार आणि आपण त्यांच्या हाताखाली काम करणार. त्यांनी लेख पण लिहिला होता मम्मा, मी वाचायला. करू नकोस. पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप.